नमस्कार मंडळी, आज आलतो वावरात. पप्पा म्हणे की बा धुरा आहे की नाही या जाग्यावर जाऊन पाय म्हणे. किती दिवस झाले म्हणे गेला नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे जाऊन येतो. पप्पा म्हणे का बा पेटो पाठव कर म्हणे, जरासं वावरात गिवरात जाय म्हणे. 2-3 महिन्यापासून वावरातच नव्हतं आलो. सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा आठवणीनं. ते बेल आयकन दाबा. गाडी लावली मागं आणि आता घेऊन चाललो मी कागद आणि अंगाडब्बी आणली थैलीत. विवा आणला. विहीर बुजवली पूर्ण. पोंग्या विहीर बुजवली. इथं विहीर होती, तुम्हाला तर माहितीच आहे. मागच्या पार्टमध्ये विहीर पाहिली होती. 5 फूट का 10 फूट खोदली होती आणि हे विहीर बुजवली. आता हे भडकायला आलो भाई. मी पाहतो कोणतं भडकाचं आहे कोणतं नाही. तर मी इथं 3 महिन्यापासून आलो नाही. जेव्हापासून तूर सोंगली काढली तेव्हापासून आलो नाही भाई. आता आलो मी डायरेक्ट. काटे आहे हिच्यात, तर दाखवतो तुम्हाला मी काटे. हे पोंगे हे काटे आहे आणि आपलेच ऋतनमध्ये बाबू म्हणे. मी म्हटलं ठीक आहे तर भडकवतो. आता हे भडकवतो मी, जमा करतो आणि भडकवतो. आपल्या इथं निंबाचं झाड आहे भाई. पोंग्या किती मस्त ह्या धुऱ्यावरी आहे, म्हणजे इकून घरी जायचा रस्ता आणि इथं धुऱ्यावरी आहे. मस्त दिसते निंबाचं झाड आणि झालं की नाही. आता आपल्याला करावं लागते काटे जमा. पहिले पोंग्या काटे दाखवतो तुम्हाला मी. बहुत मोठे मोठे काटे आहे. हे काटे जमा करणं आहे आणि भडकून आहे. पप्पाने आणलं नाही आले. मग पप्पा म्हणे का बा मी येतो म्हणे. हे पोंग्या काटे हे एका जागी जमा करणार. आणि यावर्षी पराठी सोयाबीन आपल्या याच्यात. सोयाबीन कोणतं लो, पराठी कोणती लो सांगा मला कमेंट करू नक्की. मी कमेंट वाचतो सर याच्यात, मी कमेंटच नाही करत. एका जागी जमा करतो पहिले आणि नंतर भडकून टाकू आपण याले. माणसं होते वावरात त्या दिवशी, तर माणसानं छाटछूट केले धुरे. हे पोंग्या पुरा कोरला ट्रॅक्टरनं धुरा मस्तपैकी. अर्ध वावर झालं आता वेचून आणि आता चाललो घरी. ताण लागली खूप आणि पाणी नाही इथं वावरात आपल्या आले. आणि एवढं झालं भाई, एवढी लागली ढीक. हे पोंग्या एवढ्या काट्या वेचून झाल्या. अर्ध वावर झालं तरी ऑलमोस्ट. हे पोंग्या आपलं वावर सफा दिसते आता. आणि आता तो घरी मी. बम ताण लागली मला. हवा लय आता पेटून नाही राहिलं. उद्या आणा लागन पेट्रोल. एका डबकीत घेऊन येतो पेट्रोल. आपल्या ड्युटी जॉईंटचा आजचा पहिला दिवस होता वावरातला आणि उद्यापासून लवकर यावं लागत जाईल, कारण की ऊन लय आहे. आता वाजले 10:30 आणि ऊन तर एवढी झाली. बम ऊन तळपून राहिली. आता चाललो आम्ही जेवाले. रोडगे पार्टी आहे खेरडे काकूची इथं आणि ऋषीताईचे रोडगे गेले. ऋषीताईचे इथून जातो भाजी घेऊन. आज आहे बद्दल मस्तपैकी ढिगुले पोंग्या. बद्दल आली इकडे पोंग्या. त्याच्यात वाटते रोडगे. इसमें आहे क्या रोडगे? ये डोडोंग, याच्यात रोडगे आहे. ये किसका घर है रे? अपन किसके घर को आए? बंटी काकाच्या घरी आलो आपण. आणि तू कशाला बंटी काकाची इथं? आम्ही आलो जेवण करायला बंटी काकाची इथं आहे ना. हे बंटी काकाचं घर. डुडुंगची आजी बसली आहे आणि डुडुंग माझ्यासोबत आहे ना. तू जेवला काय? का बरं नाही जेवला? ते का आहे ते सांग बरं. चला तर भाई आता आम्ही जेवण करतो आहे ना रे. जेवण करतो ना. पप्पी दे मामाले. पप्पी दे मामाले. हाय गाईज. कसे आहे तुम्ही? जेवायला येता तुम्ही? माझ्या मामाची तर जेवायला येता. ते मी लावतो ते नंतर लावतो ना मी बाळ. हे बोल तू याच्यात बोल बरं. हेलो बाबा. तुमने खाना खाया? नहीं खाया मैंने खाना. ते बाप्पाची काय निघते बाळ? मिरवणूक. तू नाचशील का मग? हा नाचतो ना. किती नाचतो? हा मस्त नाचशील तू. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.